श्लोक 35. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. अर्थ: संजय म्हणाला, श्री भगवंताचे हे वाक्य ऐकून कंपित झालेला असा अर्जुन हात जोडून श्रीकृष्णाला नमस्कार करीत अगदी भयभीत झाल्याने नम्र होऊन सद्गदित कंठाने पुन्हा 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 असे बोलू लागला. विवरण: अर्जुनाने भगवंताचे वरील भाषण श्रवण केले. विशेष करून तुझे शत्रू मी मारले आहेत आणि या सर्व संहारातून तुम्ही पांडव वाचणार आहात असे ऐकल्यावर अर्जुनाचे मनात एक विलक्षण असा भाव निर्माण झाला. परमेश्वर आपल्यासाठी एवढे सगळे करीत आहे आणि आपण मात्र काहीच करण्यास तयार नाही आहोत. इतके भगवंताने प्राप्त करून दिलेले यश स्वीकारण्यासाठी मी सिद्ध पण नाही आहे. आपण करीत असलेली ही गोष्ट अजिबात योग्य नाही आहे असे त्याला वाटायला लागले आणि मग तो सद्गदित झाला. त्याचा कंठ दाटून आला. तसेच तो भीतीने सुद्धा कापू लागला. त्याचबरोबर तो हात जोडून प्रणामसुद्धा करू लागला आणि भगवंताची स्तुती करताना तो म्हणू लागला. आता लक्षात घ्या की एकाच वेळी अर्जुनाच्या मनात इतके वेगवेगळ्या प्रकारचे भाव निर्माण झालेले आहेत आणि त्या रणांगणावर त्याची काय स्थिती झाली असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आता तो भगवंताची काय स्तुती करत आहे ते आपण पाहूया. केशव, के म्हणजे ब्रह्मा, ईश म्हणजे शंकर व विष्णू ही तीनही रूपे श्रीकृष्णाचे ठाई एकत्र आलेली आहेत. जी सत्य लोकू तुझ माझी आहे, देखिला चतुरा ननु हा नोहे आणि येरीकडे जव पाहे तव कैलासुही दिसे. श्री महादेव भवानीशी तुझ्या दिसतसे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे. अशा ह्या 2 ओव्यात ज्ञानदेवांनी यावरील श्लोकातल्या केशव ह्या एका शब्दाचे सुंदर वर्णन केलेले आहे आणि यामुळेच हा केशव पापांचे आकर्षण करतो, पाप नाहीसे करतो असा हा भगवंत अर्जुनाचा सखा आहे. किरीटी, अर्जुनाने इंद्राला युद्धात सहाय्य करून काल व खंज इत्यादी राक्षसांना ठार केले होते. तेव्हा इंद्राने प्रसन्न होऊन अर्जुनाला सूर्यासारखा प्रकाश असणारा तेजस्वी असा एक दिव्य मुकुट म्हणजे किरीट दिला होता. यामुळेच त्याला किरीटी असे नाव प्राप्त झालेले आहे आणि अशी ही गोष्ट महाभारत विराट पर्वात उद्धृत केलेली आहे. असा शूरवीर अर्जुन भगवंताचे विराट रूपाला पाहून भीत आहे. कारण युद्धाला येताना अर्जुनाचे मस्तकावर हाच मुकुट त्याने धारण केलेला आहे. याचा प्रभाव त्याच्यावर पडला आहे. इंद्र हा स्वर्गाचा राजा आहे. तो मनाची देवता आहे आणि स्वर्ग म्हणजे डोके किंवा मस्तक. या मस्तकावर इंद्राचा मुकुट घातल्यामुळे किंवा चढवल्यामुळे तो इंद्रस्थानित झाला होता आणि इंद्र म्हणजे मनाची देवता आणि ह्या इंद्राला भलत्यावेळी भलभलत्या कल्पना सुचायच्या आणि तशी तो वेडीवाकडी कृतीसुद्धा करायचा. तसाच अर्जुनाला या रणभूमीवर आल्यावर सगळ्या काही कल्पना सुचायला लागल्या होत्या आणि तशीच त्याची मनस्थिती झालेली होती. म्हणजे त्याचं मन स्थिर नव्हतं, जसे इंद्राचं मन कधी स्थिर नसतं. म्हणून भगवंतही त्याला दुसऱ्या अध्यायात म्हणतात, कुतस्त्वा कश्मलविदम विषमे समुपस्थितम. हे उचित काय ये ठाई, तू कवण काई हे करिता हासी. असं ह्या किरीटीचा जो म्हणजे हा जे किरीट त्यांनी डोक्यावर धारण करलेला आहे त्याचा हा परिणाम अर्जुनावर इथे दिसायला लागला होता. अर्जुनाला श्रीकृष्णाचे मोठेपण, त्याचे विश्वव्यापक असणे, तोच या जगाचा उत्पत्ती करता पालनहार व प्रलयकाल म्हणजे संहार करणारा आहे हे सर्व आता कळून चुकले आहे आणि तो भगवंताला अनन्य होऊन शरण जाऊन पुढील प्रमाणे त्याची स्तुती करत आहे. काय ती पुढील श्लोकातून आपण पाहणार आहोत. इथे आपण थांबूया.